सम्राटांचे सम्राट अशोक मौर्य, संविधानकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्व मान्यवर 2 क्रमांक 4 चे पदाधिकारी, लेणी समर्थक, समता सैनिक दल, उपासक उपासिका सगळ्यांना जय हिंद करतो। गेल्या 4 वर्षापासून आपण सातत्याने इथे येतो। याच्या मागचा उद्देश एकच आहे की आपली बौद्धांची धरोहर आहे, आपल्या पूर्वजांनी ही निर्मित केलेली आहे आणि त्याचं संरक्षण करणं आणि त्याचं जतन करणं आणि पुढच्या वारसांसाठी ठेवणं, सुस्थितीत ठेवणं हे आपलं काम आहे। राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला ही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची ही प्रॉपर्टी आहे। जे काय पुरातन वास्तू आहे हा ब्रिटिशांनी हा डिपार्टमेंटची निर्मिती केली होती। देशामध्ये जेव्हा इंग्रज आले, इंग्रजांनी याचा सगळ्याचा शोध घेतलेला। महाबोधी बुद्ध विहार असेल, सांचीचा स्तूप आहे, ज्या भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र स्थळ आहे ती ब्रिटिशांनी शोधून काढलेली आहे आणि त्याचं सगळं जतन व्हावं म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याची निर्मिती केली, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, की ज्या माध्यमातून याची देखभाल होईल, सुस्थितीत राहते। परंतु अलीकडच्या काळामध्ये 14-15 पासून बघितलं तरी ह्याचे हे डिपार्टमेंट काम करेन असं झालेलं। त्यांना जाणीव करून देण्यात येते। भारतीय बौद्ध महासभेने अनेक प्रकारे पत्र व्यवहार लिहिलेला आणि जाणीव करून देण्यात येते, बाबा रे ही तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येते, याचं जतन करा, जी काही घुसखोरी झालेली आहे ती काढा, हे तुमचं काम आहे। परंतु येथे व्यवस्थेचा त्यांच्यावरती दबाव असू शकतो। आज जनता जागृत झालेली आहे, बौद्ध धर्मीय, बौद्ध समाज, आणि त्यांनी आपल्या ही धरोहर शोधण्याचा प्रयत्न सुरुवात केला। आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये अशी प्रकारची सुरुवात झाली की ही चांगल्या स्थितीमध्ये राहावी। काही धरोहर तर इंटरनॅशनल सुरक्षित आहे, त्यांच्यामध्ये त्यांची नोंद आहे युनेस्कोच्या मध्ये, येथून फंड येतो, परंतु याचं युटिलायझेशन या देशामध्ये होत नाही। अनेक आपल्या समोर असा प्रस्ताव आहे, कायद्यानुसार देखील आपण याच्यावरती कारवाई करू शकतो। तशी वेळ येऊन ठेपलेली आहे की कायदेशीर पण लढावी लागते। महाबोधी बुद्ध विहाराचा मसला आहे तो 29 तारखेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे। भारतीय बौद्ध महासभा त्याच्यामध्ये तयारीमध्ये आहे। इन्फॉर्मेशन ऍप्लिकेशन आपलं देखील आहे, आपलं देखील म्हणणं तिथे आपण मांडणार आहोत। एक एक करून सगळ्या जी धरोहर आहेत देशामध्ये आहे, पुरीचा जगन्नाथाचं मंदिर आहे ते देखील बौद्ध जयंती आहे। आषाढी एकादशी झाली, सोशल मीडियामधून आपल्या अभ्यासकांनी बरंच मांडलेला, या विठ्ठल नसून बुद्धा। बौद्ध धर्मामध्ये पुंडरीक म्हणजे गौतम बुद्धांना पुंडरीक असं म्हटलेलं। बाबासाहेबांचं जर देहू रोड मधलं भाषण ऐकलं
25 डिसेंबर 1954 धर्मांतराच्या 2 वर्षापूर्वीच बाबासाहेब पण म्हणतायत मला थोडासा वेळ मिळाला तर ही पुंडरीकापासून हा बुद्धाची मूर्ती आहे, हे बुद्धाचं विहार आहे, हे मी साबित करू शकतो. अशा प्रकारचे आता मॅसेज समाजामध्ये जात आहेत, वारकऱ्यांमध्ये जात आहेत. ताडोबा येथील भंतेजी रोज 50 भंतेजी जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला फोन केला होता. ज्ञानज्योती भीमरावजी 50 भंतेजी माझ्याबरोबर आहे तर शेवटपर्यंत मी थांबणार. आणि मॅसेज देणार आहे त्यांचं देखील येत होतं की 5वं वर्ष आहे की ते वारीबरोबर नेहमी चालत असतात आणि वारकरी देखील जाणतात बाबा ही परंपरा बुद्ध धम्म इथून लुप्त झाल्यानंतर जे वारकरी संप्रदायाचे लोक जाती धर्म वगैरे काही पाळत नाही, प्युअरली व्हेजिटेरियन आहे, त्यांनी ही प्रथा सुरू केली. म्हणून ज्ञानेश्वर असेल तुकाराम असेल त्यांच्या अभंगामध्ये जर बारकाईने अभ्यास केला तर त्याने देखील विठ्ठलाचं वर्णन बुद्धाच्या वर्णनासारखं केलेलं आहे. आणि हा बुद्ध यासाठी बऱ्याच ठिकाणी केला. म्हणून आपण सगळ्यांनी इथे येणं. पूर्वी मी घोषणा केली होती बाबा वर्षावासाची सुरुवात हे लेण्यांवरती चैत्यांवरती बौद्ध धरोहर असेल त्याच्यापासून करा. महाराष्ट्रामध्ये आता प्रथा पडत गेलेली आहे की भारतीय बौद्ध महासभेचा पहिला वर्षावासाचा दिन अशा वास्तूमधून सुरुवात होते आणि लोकांनी देखील ते ॲक्सेप्ट केले आहे. लोक देखील मोठ्या संख्येने येतात आणि वर्षावासाचा दिन इथे साजरा होतात. प्रवचन मालिका असेल, धम्माचा संदेश असेल. म्हणून हे आज जे आपण म्हणतोय की आपण जेव्हा अशा प्रकारे मुवमेंट सुरू करतो, चळवळ सुरू करतो, आंदोलनं सुरू करतो तेव्हा इतर लोक देखील जागे होतात. म्हणून मी मागे म्हटलं होतं ज्यांनी काहीच या देशामध्ये निर्मिती केली नाही, ज्यांचं या देशाच्या उभारणीमध्ये योगदान नाही, ज्यांची होम हवन आणि यज्ञ ह्याच्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलं, त्यांनी बुद्ध धम्म इथून लुप्त झाल्यावरती याच्यावरती कब्जा केला. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याची सोडवणूक घ्या, आपल्या धरोहराची सोडवणूक करावी लागेल. आणि ह्या आमच्या वास्तू आहेत, ह्या आमच्या हातात राहाव्या. महाबोधी बुद्ध विहाराचा जसं आहे ही वास्तू आमच्या हातामध्ये राहावं, ह्याचं मॅनेजमेंट राहावं, याचं पूजा अर्चा आम्ही करणार. या प्रकारचा संदेश आपल्याला संपूर्ण देशामध्ये द्यावा. रावली यांनी सांगितलं जुनागड, महाराष्ट्राच्या नंतर गुजरात एक आहे की बुद्धांनी संपूर्ण बुद्ध धर्माच्या वास्तू तिकडे आज पुऱ्या गुजरातमध्ये आता बऱ्यापैकी मुवमेंट सुरू झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभा आहे, मोठ्या संख्येने लोक आता स्वतःला बौद्ध आंबेडकरवादी गुजरातचे समजू लागले. हे सगळे धरोहर आज शोधत आहेत गुजरातमध्ये. म्हणून आपल्याला सगळ्यांना वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्धाशी गुरुपौर्णिमेचे इतिहास जोडलेला. भगवान बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाल्यानंतर पहिलं प्रवचन पाल भिक्खूंना दिलेला, तिथून गुरुपौर्णिमा ही सुरुवात झाली. पण आज काही धर्माचे लोक म्हणत आहेत की गुरुपौर्णिमा आमची आहे. हा देखील संदेश त्यांच्यापर्यंत पोचवावा लागेल. बाबा गुरुपौर्णिमा बुद्धापासून सुरू झालेली आहे आणि ही बुद्धापासूनची परंपरा आज आम्ही लोक सुरुवात करतोय, आम्ही लोक साजरी करतोय. हे सांगणं गरजेचं आहे. जे जे चांगलं आहे ते त्यांनी आणि त्याच्यावरती दावा करताय. जे आपलं आहे ते त्यांना सांगावं लागेल की बाबा हे सगळ्या चांगल्या गोष्टी बुद्धापासून आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही नंतरच्या काळामध्ये ओरिजिनल आम्ही आहोत. भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत, आंबेडकरवादी आहोत.
आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या बोडवणीला देखील जायचं आहे. सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्रीराम.